हा ब्लॉग बघून तुम्ही स्थळ द्यायचा जर प्रयत्न केला तर खबरदार. मित्रांनो, इट्स अ डे 59 ऑफ रोड टू 100K सबस्क्रायबर इन 104 दिवस. आपण आलो आहोत आता वसंत नगरीच्या फायर ब्रिगेड स्टेशनला, कारण की इकडे जरा आपल्याला काम होतं, म्हणजे यांचे आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज वगैरे, आणि आता फायरचा एक फायर सप्ताह येणार आहे, तर त्यासाठी फोटोज वगैरे घेतो. कामाच्या ठिकाणी आहे, सो काम संपून नंतर बोलूया आपण. वसई विरारचं जे मेन फायर स्टेशन म्हणतात ते इकडेच आहे, वसंत नगरीला. नालासोपारा ईस्ट किंवा वसई पण बोलू शकतो. हे इकडे इक्विपमेंट खूप भारी आहे त्यांचे, बाबा मी बघितलेत. हॅलो मित्रांनो, सो मी आज सुट्टी घेण्याचं कारण हे होतं की माझी कालपासून थोडीशी तब्येत नाही, थोडंसं माझं पोट असं डामाडोळ होतं, जे अजून पण थोडंसं वाटतं. म्हणजे काल पण जिमला जायला नाही मिळालं, सो आज पण मी जाईल की नाही मला माहिती नाही, कारण की मला अजून असं ते मोटिवेशन नाही आहे. तर मोटिवेशनपेक्षा मला असं वाटतं की थोडंसं अजून पोट बिघाड आहे. तर मी हा विचार केला, मी या जिमला जाण्याच्या ऐवजी ही जी भांडी आहेत, मम्मी गेली बाहेर, ही भांडी धुवून काढतो, म्हणजे तेवढंच तिला पण बरं वाटतं. काय बोलतोय, धुवून काढायला घेऊया, चलो. सो थोडीशी एनर्जी येण्यासाठी मी पहिला विचारतो प्री वर्कआउट म्हणून मी पहिला कॉफी पितो, ब्लॅक कॉफी पितो, कारण की जिमला तर जायचं ना. ब्लॅक कॉफी पिऊन मग मी धार धार घार 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 घासून टाकतो भांडी तिच्या आईला. गरमीत मे बी थोडूसा स्टँड आहे ना, थोडंसं असा क्रॅक आहे, बट इट्स ओके. कामाशी मतलब, काम करू आपण. तिरकं दिसतं तरी माझी बॉक्सर पण दिसत असेल, पण ठीक आहे. गरमी आहे त्याच्यामुळे मी थंडच कॉफी पितोय, कारण की गरमीत गरम नाही जात. आणि कालच ऍक्च्युली जुलाबापासून मी कालपासून मी झुंजतोय, जुलाबाने मी झुंजतोय एकदम असे वाले. म्हणून बोललो उगाच काहीतरी पियेन गरम तर ते जास्त होईल, त्यापेक्षा आपण थंडच, जास्त नाही थोडंसंच घेतलंय पाणी, कारण की बर्फ टाकलाय. आणि मग असं हे सी गुलू 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 थोडंसं असं ऍड ऑन ऍड ऑन ऍड ऑन ऍड ऑन ऍड ऑन ऍड ऑन ऍड ऑन. अशा गोष्टीमुळेच भांड्या वाढतात. घेतलं यूज केलं टाकलं, घेतलं यूज केलं टाकलं. सॉरी, माफी असावी. जसं मी बोललो की कालपासून मी जुलाबाशी झुंजतोय. कॉफीचे 1 कप कॉफी प्यायला आणि मला प्रेशर आला आणि मी डबा टाकायला गेलो. इट्स अ कॉमन फॉर मी की मी कॉफी प्यायलो तरी डबा लागतो. ठीक आहे, युजली मी भांडी वगैरे घासताना ना गाणी लावतो, गाणी वगैरे लावून वाईप करत भांडी घासतो. बट कसं आहे, आता ब्लॉग हे पण करतो, ब्लॉग शूट पण करतो, तर उगाच कॉपीराईट नको म्हणून मी लावलं नाही. आणि ठीक आहे, नाही तर नाही, पण आता मी बोलतोय तुमच्याशी. तर मित्रांनो, तुम्हाला एकच म्हणणं आहे, जे ब्लॉग बघत असतील पण बघून सबस्क्राईब नाही करत असतील, आज 59वा दिवस आहे. 59व्या दिवसापर्यंत माझ्या सबस्क्रायबरचा काउंट आहे 591. जानेवारीत 500 झालेले, आणि त्याच्यानंतर अजून 591, म्हणजे फेब्रुवारी मार्च 2 महिन्यात फक्त 100. थोडस विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. मी हे चॅलेंज म्हणून घेतलं, आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी कम्प्लीट पण व्हाव्या, पण त्यासाठी जे बघतात त्यांचा पण सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. पण रिस्पॉन्स पण मिळाला पाहिजे, माझं हे एवढं म्हणणं आहे. सो रिस्पॉन्स द्या. 100, 1 लाख नाही पण ऍटलिस्ट, नाही 1 लाख हवंच आहे ऍक्च्युली. मला 15 मे पर्यंत 1 लाख हवेच आहे, पैसे पण आणि सबस्क्रायबर पण. काय नाही, म्हणजे याच्यावरून कळतं की लोकांना फक्त मजा हवी आहे, पण साला सपोर्ट कोण नाही करत. करा ना सपोर्ट. वरून आठवलं, साला आपले जे जवळचे आहेत ना त्यांना सपोर्ट करा, त्यांना जास्त गरज आहे. जे तुम्हाला ओळखत नाही, जी लोक तुम्हाला ओळखत नाही, त्यांच्या स्टोऱ्या, त्यांचे रील्स, त्यांचे काही तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर ठेवता, तुमच्या स्टोरीवर ठेवतात, त्यांना शडाचा फरक नाही पडत. सॉरी फॉर माय वर्ड्स, बट इट्स अ फॅक्ट. त्यांना काही फरक नाही पडत आहे, ते लाईक करून सोडतात. पण तेच जर तुम्ही तुमच्या आवडत्या पण आहे तुमच्या जवळच्या व्यक्तीची स्टोरी ठेवली, किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल त्याला सपोर्ट केला इन जनरल, तर तो खुश होईल. समझ रहे हो मेरे बातों का अर्थ मित्रो? तो तुमच्या ओळखीमध्ये जे पण असतील कॉन्टेंट क्रिएशन करू इच्छितात, भले त्यांचं चुकत असेल काय ना काय, बट त्यांना सांगा की भाई तू थोडंसं हे चुकतंय, थोडंसं हे वेगळं कर, आणि लेट देम डू देअर जॉब. नका जज करू, कारण की नाही बोलू शकत. सोशल मीडिया आहे भाई. आज तुम्ही ज्यांना सपोर्ट नाही करतात, त्यांचं उद्या चॅनल, त्यांचं प्रोफाईल जर बूम झाली, मग पुन्हा बोलायला पण तुम्हीच याल. अरे हा तर माझा मित्र आहे, पण त्याच्या इनिशियल स्टेजला तुम्ही तर त्याला सपोर्ट नाही केला. मम्मी आली, लेट सी हर रिॲक्शन. काय बोलतो, काय आलं? काय मग मारते तू घास ना भांडी. का? तो मोबाईल घे खाली बाबा.
अरे हा ब फ्रीजवर भांडी घासताना लॉक करतो मग. अरे काय हलकट पोर आहेस तू. लोकांना कळून दे मी किती हेल्पफुल आहे. मग ठेव तरी तो इथे. अरे मग जरा हातात काम आहे माझ्या मोठा ब्लॉगवाला. ब्लॉगवाला घे. याला बटन पण आहे. झालं बंद. अरे चालू आहे कुठे घेऊन चालली आहे इथे ते ठेव. हा मागे जा आणि ते वरती कर थोडस. हा कर वरती कर. बा 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 मागे येऊन जाता काम करायला लावते. हा ब्लॉग बघून कोणी स्थळ द्यायचा जर प्रयत्न केला तर खबरदार. स्थळ एक्सेप्ट करतील जर हुंडा खूप असेल तर. नाही माझा मुलगा विकण्यासाठी नाहीये. मला ना ग एक लेक्ससची गाडी घ्यायची आहे, एक टोयोटा वेलफेअर घ्यायची आहे, तो तेवढा. आमच्यामध्ये धमक आहे, आम्ही घेऊ शकतो. भांडी घासतो म्हणून विकला जाणार नाही. तो फक्त माझी मदत करणार. ए थांब ना. ए झाडाला दुपारी घातलं किती मी घरीत नाही राहणार सुट्टी. मला बड्डे आया हे जे गाणं बोलतोय त्या गाण्याचं रहस्य तुम्हाला कळेल लवकरच माझ्या चॅनलवर आणि आणखी एका चॅनलवर. मे बी यूट्यूबला ती लोक पोस्ट करणार आहेत की नाही माहिती नाही, बट माझ्यावर तर ती लोक पोस्ट करणार आहेत. सो लवकरच कळेल. सरप्राईज हे सरप्राईज. मला भांडी घासायला आवडतं पण मला गॅसवर अजिबात मी बघतच नाही. मी किचनचा खोटा पण नाही घासत, नाही आवडत मला. सो आपले झालं आहेत भांडी घासून. आता फक्त धुवायची आहे. ही शूट झालेली सगळ्यात मोठी व्हिडिओ असेल आतापर्यंत आणि हा ब्लॉग पण मे बी मोठाच असणार सगळ्यात. पण याच्यातले फिलर्स वगैरे मी सगळे कट करूनच हा ब्लॉग पोस्ट करणार आहे. सो आपला विषय चाललेला सपोर्टचा. सपोर्ट करा मलाच नाही, जे तुमच्या जवळपासचे मित्र असतील जी लोक कॉन्टेंट बनवतात त्यांना सपोर्ट करा. आपल्यातला माणूस मोठा होऊ द्या ना, आपल्या ओळखीतला पण माणूस मोठा होऊ द्या. बघा मजा असते. हां जर तुम्हाला ते त्या एक दुसऱ्याचं सुख बघण्यात प्रोग्रेस बघण्यात जर आवड असेल तर जेलेसी इज एव्हरीवेअर, चॉईस इज युअर्स. आणि मला आता असं वाटतं बस झालं, हा ब्लॉग पण इथे बस झाला. सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि जिवंत राहा. ठीक आहे.